12वीचे पेपर जळून खाक, विद्यार्थ्यांचं भवितव्य राख, शिक्षिकेचा हलगर्जीपणा नडला। मानपाठ 1 करून विद्यार्थी 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असतात। मात्र इतकी मेहनत करून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची एका शिक्षिकेच्या हलगर्जीपणानं अक्षरशः राग झाली आहे। विरार पश्चिमेकडे राहणाऱ्या एका शिक्षिकेनं सर्व नियम धाब्यावर बसवत 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी चक्क घरी नेल्या आणि 10 मार्च रोजी या शिक्षिकेच्या घराला आग लागली आणि लागलेल्या आगीत या सर्व उत्तरपत्रिका जळून राख झालेल्या आहेत। 12वीच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका या आगीत जळाल्या आणि या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नियमात नसताना सुद्धा शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्याच कशा? शिक्षिकेला उत्तरपत्रिका घरी न्यायला कुणी परवानगी दिली? अशा पद्धतीने नियम धाब्यावर बसवून अजून किती शिक्षक उत्तरपत्रिका घरी नेतात? जळालेल्या उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांचं नुकसान कसं भरून काढणार? पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन काय काळजी घेणार? दरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले। ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत। त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही। संबंधित शिक्षिकेवर आणि शाळेवर जरी कारवाई झाली तरी शिक्षकांच्या या हलगर्जीपणामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरून निघणार का? काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईमध्ये उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा रस्त्यावर पडलेला आढळला, तर लातूरमध्ये चालत्या बसमध्ये एक शिक्षक पेपर तपासताना दिसला। त्यामुळे राज्यभरातले अनेक शिक्षक नियमांना बगल देत उत्तरपत्रिका घरी नेत असल्याचं समोर आलंय आणि अशा शिक्षकांवर कडक कारवाई होणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरतं। हा एक प्रकरण जे आहे ते खरं तर गंभीर आहे, कारण 12वीच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। आता या मुलांच्या एकूणच उत्तरपत्रिका जळाल्यामुळे त्यांचं भवितव्य कसं असेल आणि कशा पद्धतीनं आता त्यांना पुढचा मार्ग असेल असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। कॅमेरा पर्सन विक्रम सवई, नेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, विरार।